बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद बाळू मामा वैदव वैदव वैद त्याने भेट केला वैदव वैदव वैद ताळी रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरा रुद्राचा अवतार राहतो आदमापुरा उदळूनी भंडारा ज्ञान गंगेची अमृत धारा हातवर हा उदळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला हिऱ्याची किनार दिसे रूप मनोहर नजर तेज तलवार बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं मेंढ्या केल्या बैरव बैरव बैर हे बाळू मामा बैरव बैरव बैर गेलं बैरव बैरव बैर या सुन्याच्या रानात सुन्याच्या नारात बाई मला दिसती पांढर बाळू मामाची मेंढर पांढर बाळू मामाची मेंढर आला 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 ताडी ताडी पांढर बाळू मामाची मेंढर या सुन्याच्या रानात या सुन्याच्या रानात बाई मला दिसती पांढर बाळू मामाची मेंढर पांढर बाळू मामाची मेंढर पांढर बाळू मामाची मेंढर लागलं याचा भुलग उमटल पागुलग लागली याचा भुलग उमटल पागुलग मामा तुम्ही ये न केलं हो मामा तुम्ही ये न केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवाचं सोल झालं जीवाचं सोल झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवाचं सोल झालं तुमच्या जीवाचं सोल झालं हे आदमापुरात मामाच्या दारात छबिना चालतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो हो नाचतो मामाचा छबिना ए ताळी ताळी भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो हे आदमापुरात मामाच्या दारात छबिना चालतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो हे हे भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो हे बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद ताळी ताळी सगळ्यांनी मला सगळ्यांनी भेटा गेला भैरव 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 हे 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 बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद भैरव भैरव भेटा गेला भैरव 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 बोला 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 बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या मेंढ्याचं
चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान. तुका मुनी घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभं जगननिहित पाणी मंडनम मंडनानम. इको द्या ना थोडा. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरंतिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. सारे जन संताची या. दुसरे चरण संताची या. चक्रपादाने गदेचा विस्तारू. चक्रपादाने कथेचा विस्तारू. चक्रपादाने गदेचा विस्तारू. चक्रपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाभुज तेजस्फुर दिक्प्रदेशं. विदिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भज ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. गण गण गणात बोते जयांची केली स्मरण होय सकल विद्येंची अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. बर्णौ रघुवर विमल जसु जोदायको फलिचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर. रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. शरण शरण जनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची ठेविली अनंत तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तन सेवेसाठी आवाज दादा क्लिअर करावं. आवाज कायचे नाव कास करताय ते तुम्हाला म्हणतो की ते बेसचे बॉक्स आहेत ते त्याने आवाज असाच मारणार. सोडवा ना खालचे बॉक्स दोन. आवाजच क्लिअर आहे नाव. हॅलो हॅलो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारांचा सुंदर असा चार चरणाचा आणि अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला खऱ्या भक्तीची ओळख करून देणारा कोणती भक्ती करावी आणि कोणती भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचते. कोणत्या भक्तीनं देव प्रसन्न होतो
खऱ्या अर्थानं आज तुम्ही आम्ही बाळूमामांच्या दरबारात आला, पण बाळूमामांची कोणती भक्ती मामांना आवडते? जोपर्यंत भक्ती कळत नाही तोपर्यंत देव कळणार नाही, आणि जोपर्यंत देव कळत नाही ना तोपर्यंत मनुष्य देह वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. खऱ्या अर्थानं कोणती भक्ती करावी या दरबारात येऊन ते तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. भक्तीची व्याख्या तरी काय? भक्ती कशाला म्हणावं? कोणत्या भक्तीनं बाळूमामा प्रसन्न होतील? कोणत्या भक्तीनं देव प्रसन्न होईल? कोणत्या भक्तीनं पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला आम्हाला दर्शन देईल? हे जोपर्यंत तुम्हाला आम्हाला कळत नाही तोपर्यंत अशा असंख्य वाऱ्या केल्या तरी मात्र एकही वारी आपली सफळ होणार नाही. मी जाणीवपूर्वक बोलतोय गादीवरनं. जोपर्यंत खऱ्या भक्तीचं वर्म तुम्हाला आम्हाला कळत नाही, जोपर्यंत खऱ्या भक्तीची ओळख तुम्हाला आम्हाला कळत नाही, जोपर्यंत कोणती भक्ती देवाला आवडते ते आम्हाला कळत नाही, तोपर्यंत देव आम्हाला मिळणार. बसलेले कळते तुम्हाला कीर्तन लक्षात येते ना? खऱ्या भक्तीची जोपर्यंत ओळख तुम्हाला आम्हाला कळत नाही तोपर्यंत देव मिळणार. मग आम्ही कोणती भक्ती केली? आम्ही आम्हाला आवडणारी भक्ती केली. जी भक्ती आम्हाला आवडते, जी भक्ती आमच्या फायद्याची, ज्या भक्तीनं आम्ही आनंदित होतो आयुष्यभर आम्ही ती भक्ती केली. पण महाराज देवाला आवडणाऱ्या भक्तीचा मात्र आम्हाला विसर पडला. आम्हाला नाही कळलं देवाला काय आवडते. आम्हाला नाही कळलं देवाला काय आवडतंय. देवाला काय आवडतो? शुद्ध अंतकरणातला भाव त्या भगवान परमात्म्याला आवडतो. अंतकरणापासून घेतलेलं नामचिंतन भगवान परमात्म्याला आवडतं. त्याच्या नावाचा केलेला दावा त्याला आवडतो. पण हे मात्र आम्ही न करता फक्त देवाकडून काहीतरी मागणीची अपेक्षा मी करतो की देवाला आम्ही मागावं, देवानं आमचं ते पूर्ण करावं. बरोबर आहे की नाही? सगळे आलाय कशासाठी? बरोबर आहे की नाही? काहीतरी मागायला आलाय महाराज. देवाच्या दारात गेल्यावर जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत भगत कुठला? जो आयुष्यभर मागत त्यालाच म्हणावं भगत. विठ्ठल आतापर्यंत तुम्ही कीर्तनातनं मामा ऐकली, म्हणजे बहुतांशी कीर्तनकारांनी संतपर अभंग घ्यावे आणि संतपर अभंगावर संतांचं चिंतन करावं. पण खरं आजच्या कीर्तनाचं वर्म काय? तर आजच्या कीर्तनात आपल्याला मामाच नाही तर मामांना आवडणारी भक्ती सुद्धा पाहिजे. नुसते मामा कळाले मामा मिळणार नाहीत. नुसतं मामांचं चरित्र पाहिलं मामा प्राप्त होणार नाही. मामांना काय आवडतं हे महत्वाचं आहे. अमावस्याचा एक दिवस काढून आम्ही या ठिकाणी येतो. बरं एक दिवस महिन्यातला आमचा सफल गेला पाहिजे याच्यासाठी इथं येत असताना आम्ही कसं यावं? संकल्पावी माया संसाराची, संसाराची माया संकल्पून टाकावी, संसाराची माया संकल्पून टाकून मग कीर्तनात बसावं. पण माणसं इथं बसतात आणि त्यांचं लक्ष बाहेर काढलेल्या चपलीकडं. माझी कुणी नेल का? माझी कुणी हाणल का? कीर्तनातनं सहज एक दिवशी सांगून गेलो चांगलं न्या, चांगलं न्या, चांगलं न्या. एक जणांनी माझीच ढापली. महाराज तर कसं मेळ बसायचो? चांगली न्या म्हणली की माझीच चप्पल घेऊन गेलो, आणि जे घेऊन गेलो ती रस्त्याला बाहेर सापडलो. त्याला म्हणलं गड्या माझी नेली, तुम्हीच म्हणला चांगल्याचं चांगलं न्या. एवढ्या समाजात तुमच्या एवढं चांगलं कोण आहे? विठ्ठल बसलाय कीर्तनात पण लक्ष कुठे? चपलीकडं. एक म्हातारी माझ्या कीर्तनात अशी बसली महाराज. दर 5 मिनिटाला म्हातारी हाताला हिसका मारायची. मी म्हणे माझी बाईला आकडी आली की काय? 15व्या मिनिटाला कीर्तन थांबवलं. आजीबाई काय होतंय? माझी बाई म्हणली बुवा काहीच नाही. मग म्हणलं दर 5 मिनिटाला माझ्याकडे हाक बघताय ना हाताला झटका मारताना की झालंय काय तुमचं माझं वैर काय? म्हणले बुवा तुझ्या वैराचं माझ्या हात हलवण्याचं काय संबंध नाही म्हणले. मग म्हणलं हात हलवण्याचं कारण काय? म्हणले बुवा तुझ्या कीर्तनाला येण्याच्या गडबडीत दरवाजाला कुलूप घातलं पण कुलपाला हिसकाच मारायचा राहिला. म्हातारी कुठे येऊन हिसका मारत होती? कीर्तनात. कीर्तन हिसका मारायचं हिसका मारायचं साधन आहे का कीर्तन? इथं आल्यानंतर शुद्ध अंतकरणाने कीर्तनात बसावं. इथं आल्यानंतर देह भगवान परमात्मा स्वरूप द्या व्हावा. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रूप.
जिथं कीर्तनात बसल्यावर आपलं अंग हरिरूप होतं, संसाराची चिंता विसरून मनुष्य जातो आणि हातानं टाळी आणि मुखानं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करतो, त्याला म्हणावं भक्ती. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल. आणि तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडणारी कोणती भक्ती आहे? देवाला आवडणारी हीच ती भक्ती आहे महाराज. देवाला काही आवडत नाही, काही आवडत नाही. तुमच्या अंतकरणाचा भाव शुद्ध असला तेवढाच देवाला आवडतो. अंतकरणातला शुद्ध भाव देव भगवान परमात्मा बघतो आणि तुमची आमची निवड भक्त म्हणून करतो. तुकोबाराय म्हणतात, आवडणारी भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची माया घरी सोडून द्या आणि मग इथे येऊन बाळू मामांना शरण द्या. 100% मामा तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. शब्द आहे आपला, लिहून घ्या महाराज. संसाराची माया फक्त अमावस्याच्या एक दिवशी सोडून द्या. एकच दिवस सोडायची. किती दिवस? एकच दिवस. पण माणसं काय करतात, त्यांना माहिती आहे 7 ते 9 कीर्तन आहे, बरोबर 9ला येतात प्रसादाला. तर कुणी कीर्तनाला येत नाही, बरोबर 9ला संसाराची माया घेऊन येतात महाराज. येताना मालिका बघून येतात महिला मंडळ. एकाही मालिकेचा धुरळा होऊन देत नाही तुम्ही. सगळ्या बघून मग तुम्ही अमावस्याला कीर्तनाला शेवटच्या 10 मिनिटं 5 मिनिटं, पण शेवटच्या 10-5 मिनिटं गीत घेऊन मामा कळणार. कळतील का? नाहीत कळणार. मामा कळण्यासाठी अमावस्याचा अख्खा दिवस इथे येऊन मामांचं भजन करा, मामांचं पारायण करा, मामांचं नामचिंतन करा. मामा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. शब्द आहे आपला गादीवरनं. इथे येऊन करा ना, इथे येऊन भजन करा. आणि तुम्ही आता थोडं पुढे सरका, तुम्ही पुढं वाट ठेवू नका, अजिबात नका. अय आता सांगितलं की संकल्पावी माया संसाराची, लगेच चर्चा चालू आहे. कशाची करताय? 1,500ची. तुझं आलं माझं आलं चाललंय तरी काय, मला कळू द्या ना महाराज. बोल नका, बोल नका. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची आणि ठेविली अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबारे म्हणतात, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. साधकाने तुकोबाराने प्रश्न केला, तुकोबाराय संसाराची माया संकल्पून टाकायची, मग आम्ही काय करायचं? तुकोबारे म्हणतात, ठेविले अनंते तैसेच राहावे. जसं त्यानं ठेवलंय तसं राहायचं. ज्या अवस्थेत, ज्या व्यवस्थेत भगवान परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला जन्माला घातलंय, त्याची अवस्था आणि व्यवस्था खूप थोर आहे महाराज. त्याच्या पुढे कधीच जायचं नाही. त्याच्या पुढे कधीच बोल नका, बोल नका. ए आता कीर्तनात जर नाहक बडबड कोणी केली ना, उद्या त्याला बोलता येणार नाही. आता तुमचं तुम्ही ठरवा. मामांच्या समोर सांगतो, नाहक बडबड, संसाराची चिंता, पुढे सर माग सर, गप सुरू वाटलं सरायचं तर गप मारायचं. विठ्ठल अगदी एका तासात आपल्याला मामांचं गोड चिंतन बघायचे. अभंगाचा भावार्थ कुणीही बोल नका. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं ठेवलंय तसं राहण्याचा प्रयत्न करा. तुकोबाऱ्या सांगतात, ज्या व्यवस्थेत, ज्या अवस्थेत भगवान परमात्म्यानं तुम्हाला ठेवलंय, ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग पुढे जाऊन तुकोबाऱ्या सांगतात, वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. अरे किती उद्वेग व्हा, पण शेवटी संसाराच्या उद्वेगाच्या शेवट काय? दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या नशिबात जे आहे ते आपल्या नशिबातलं कोणी नेत बसलेली मंडळी, आपल्या नशिबातलं कोणी चोरून नेत नाही. आणि जे आपल्या नशिबातच नाही, कुणी कितीही प्रयत्न केला त्यानं ठरवल्याशिवाय मिळत नाही मिळत महाराज. मामाने ठरवलं नाही एखाद्याला द्यायचेच ना, उशीर होऊ द्या पण मिळणार. उशीर होऊ द्या पण मिळणार. थोडी वाट पहा, त्यांच्या मर्जीनं चाला, त्यांच्या इच्छेनं चाला. तुम्हाला वाटतं लगेच फळ यावं. तूप खाल्ले की रूप येत नसते महाराज. तूप खाल्ले की रूप येत, त्याला तूप 2 वर्ष 3 वर्ष खावं लागतं, तोपर्यंत रूप येत नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. संचिताचं फळ भोगल्याशिवाय तुम्हाला आम्हाला मरण नाही. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे, चित्ती असू द्यावे. अंडरलाईन करून ठेवायचा शब्द शेवटपर्यंत, समाधान. आणि शेवटच्या चरणात तुकोबाऱ्या सांगतात, मग साधकाने तुकोबाऱ्याने प्रश्न केला, तुकोबाराय ज्या संसाराची माया तुम्ही आम्हाला सोडायला लावताय, तो संसाराची माया आम्ही कुठं सोडावी, कुठं सोडावा? हा संसार, या संसाराचा डोंगर आम्ही कुठं व्हावा? तुकोबारा एकच उत्तर देतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. एकच करायचं, महिनाभराच्या संसाराचा उद्वेग आणायचा मामांच्या पायावर. मामा हे तुमचं तुम्हाला, फक्त यातनं माझी मुक्तता करा.
आणि मला तुमचं दर्शन द्या, एवढंच मागा. एवढंच मागा, दुसरं काय मागायची गरज. सगळं मामांना कळतं महाराज. कोण गरीब आहे, कोण दुःखी आहे, कोणाला काय नाही, सगळं मामांना माहिती आहे. बोलून दाखवायची गरज नाही. वेळ येईल 100% सारं तुम्हाला मिळणार. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आनंद वाटावा हा भव्य दिव्य सोहळा या धर्मपुरी नगरीत पार पडतोय आणि नावातच धर्म आहे महाराज. काय पाहिजे अजून हो? धर्मपुरी, जिथं धर्माचा पूर आहे ती धर्मपुरी. याच्यापेक्षा वेगळं काय बघायला मिळावं? मग धर्माचा पूर ज्या नगरीत आहे तिथं भाविकांचा पूर काय येणार नाही विचार करा. 100% येणार महाराज. धर्माचाच पूर आहे. धर्मपुरी नावाचं गाव आणि या ठिकाणी असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या उद्धाराचं कारण, तुमच्या आमच्या उद्धाराचं तत्व सत्व ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं ते संत श्रेष्ठ बाळूमामा. भगवान परमात्म्याचा अवतार म्हणजे बाळूमामा. आणि त्या बाळूमामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या गोड छत्राखाली तुम्ही बसता, ही मामांची कृपा आहे. इथं कुणीही इथं कुणी येत नाही महाराज. आमोशेला मामांच्या नगरीत जाऊन मामांचं चिंतन करण्यासाठी मामानं त्याला बोलवावं लागतंय. जोपर्यंत मामा बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही इथं पोचत नाही. कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न ते माझ्यावरनच घ्या महाराज. 3 अमावस्या प्रयत्न करतोय तेव्हा 4थ्या अमावस्याला नंबर लागलाय माझा. सहजासहजी शक्य होत नाही महाराज. आणि मामांची सेवा म्हणली ना, आमच्या चैतन्य दादांचा फोन आला की तिथंच विषय संपतो, बाकीचा विषयच राहत नाही महाराज. असली तरी काली तारीख पुढची कॅन्सल करावी लागते. विठ्ठल आनंद वाटावा. हा सोहळा पार पडतोय, तुम्ही सगळेजण आलाय. भव्य दिव्य असा सभा मंडप, भव्य दिव्य असा कीर्तनाचा सोहळा आज अमावस्ये निमित्त या ठिकाणी पार पडतोय. खरं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणचे नियोजक असतील, आयोजक असतील, संयोजक असतील, आणि सगळ्यात पहिलं आभार मी तुमचं मानेन महाराज. कारण तुमच्याशिवाय हे होणं शक्य. सतीश दादा बरोबर आहे का चुकीचं आहे? या लोकांशिवाय भक्ताशिवाय होणं शक्य. देव कुणामुळे आहे? देव कुणामुळे आहे? भक्तच नसता देवाला कोणी विचारलं असतं? बरोबर आहे का चुकीचं आहे? अरे बोला ना. भक्तच नसतं तर देवाला कोणी विचारलं? देव आहे भक्तामुळं, आणि भक्त आहे देवामुळं. देव कोणामुळे आहे? भक्तामुळं. आपण इथं आलो नसतो ना महाराज. हा, देव भक्तामुळे आहे, आणि त्यामुळं भक्त इथं आला ना की देव प्रसन्न होतोय. देव तुमच्यावर कृपा करतोय. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलाय, बसलाय, याला कारण मामांची तुमची सेवा. इथं मागताना मामांकडे एकच मागा. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, जोपर्यंत हातपाय चालतायत, जोपर्यंत देह धडधकट आहे, तोपर्यंत मामा तुमची मला वारी चुकू देऊ. एवढंच मागा महाराज. इथं यायचं म्हणताना मामा तुम्हाला शारीरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सुद्धा प्रबल केल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल ठिकाणी असणार हा सारा समाज, सर्वांना तुम्ही धन्यवाद. गोड असे तुम्ही सगळेजण गोड बसला. विशेष करून ज्यांचा आभार मानावं या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन करते आणि ज्यांची सुंदर अशी गोशाळा या ठिकाणी आहे, आमचे सतीश भैया निटवे. एक सुंदर व्यक्तिमत्व महाराज. खऱ्या अर्थानं आज तरुण पिढीतलं एक व्यक्तिमत्व, तरण अभाग्यवंत नटे हरी कीर्तनात. साधी सोपी गोष्ट नाही महाराज. असे सोहळे घ्यायला खूप झगडावं लागतं महाराज. 100 माणसं आडवी पडतील, 100 माणसं त्रास देतील, पण नाही, मामांचा सोहळा मला अखंडितरित्या पार पाडायचे. खूप साधना करावी लागेल. चांगल्या माणसाला विरोधक जास्त. बरोबर आहे का चुकीचं आहे? बोलत चला. चांगल्या माणसाला सोपं सांगू, चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय प्रगती नाही. विरोध पाहिजेच, विरोध पाहिजे. विरोधाशिवाय प्रगती नाही महाराज. आणि हे सगळं 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 गोड असं नियोजन भव्य दिव्य स्वरूपात पार पडणारे आमचे सतीश भैया निटवे. गोड अशी गोशाळा आहे. बघितली ना तुम्ही? बघितली गोशाळा? 70 गाई आहेत. 70 जास्तच असतील महाराज. मी एक आकडा सांगितला, 70 आहेत. 70. सोपं सांगू? सोपं. ऐका 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 ऐका. एक गाय घरात पाळणं आम्हाला शक्य होत. एक गाय आम्हाला घरात पाळणं शक्य होत. गाय दूध द्यायची बंद झाली की महाराज माणूस कसायाला देतय, कसायाला. ऐका गोड ऐका.
गाई दूध द्यायची बंद झाली ना, माणूस शासनाचा डोळा चुकून गोरक्षकांचा डोळा चुकून कसायाला देतोय. अरे पण ती कसायाच्या दावणीला जाणारी गाय आणून तिची सेवा करणारा मोठं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सतीश भाई कसायाच्या दावणीला गाय आज जाणारी ओढून आणली दादानी महाराज, आणि इथं तिची सेवा मरेपर्यंत करतायत. हे आशीर्वाद साध्या सोपे. एक गाय सांभाळणं बरोबर, चांगल्याला चांगलंच म्हणावं ना महाराज, वाईट काय म्हणायचे, वाईट बोलायला सारा समाज पडलाय, चांगल्याला चांगलंच म्हणावं. एक गाय सांभाळणं शक्य होत नाही. गायीचं महत्व खूप आहे महाराज, खूप. गायीसारखं महत्व नाही. सोपं सांगू सोपं, गायीची जी धूळ उडते, धूळ गायीच्या टापांची, ऐका ऐका बरं मी कीर्तनात काय सांगतोय. गायीच्या टापांची उडणारी धूळ जर दररोज तुम्ही अंगावर घेतली ना, दररोज, त्याला गोरज म्हणतात बरं. ते गोरज, गायीच्या टापांची उडणारी धूळ जर दररोज अंगावर घेतली ना, तर आयुष्यात कोणताच आजार तुम्हाला होणार नाही. लिहून ठेवा, कधीच होत नाही महाराज. गायीच्या गोमूत्राचं कधीतरी आठवड्यात नाही एकदा सेवन केलं ना, कधीच आजार येत नाही, कधीच आजार. शरीर धडधाकट होतं, म्हणून तिला गोमाता म्हटलंय. आणि आता तुम्ही आम्ही नाही, महाराष्ट्र सरकारनं सुद्धा राजमातेचा दर्जा दिलाय गायीला. महाराज खूप कष्ट करावं लागतं महाराज. एक जनावर घरातल्या दावणीला सांभाळायचं म्हटलं की माणसाला नाकीनं होतं, पण 70 जनावर, 70 गायी, 70 गोमात्यांचं संवर्धन आज आमच्या सतीश भाई यांच्या माध्यमातून व्हावं. खऱ्या अर्थानं मामांचा मिळालेला आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. एक सांगू महाराज, एखादा माणूस जर चांगलं काम करतय तर त्याला आपण चांगलं बळ द्यावं का त्याला मोडता घालावा. बसले मंडळी बोलत चला ना, कीर्तन कळतं रे, कीर्तन मी बोलतो हे कळतंय का, माझी भाषा तुम्हाला कळते का, मी मराठीच बोलतोय ना, मग बोलत चला ना, मान डोलवा ना, मान डोलवा. एखादा माणूस चांगलं काम करत असेल त्याला आपण चांगलंच म्हणलं पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे. मग 70 गायी सांभाळणारा माणूस, आज मामांच्या दरबारात सेवा करणारा माणूस, भला मोठा हा कीर्तनाचा सोहळा घेणारा माणूस, त्याला चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं. क्या बात आहे, तुमच्यातनंच उतरलं. मी वेगळं काय सांगावं महाराज त्यांच्याबद्दल, फक्त एकच सांगेन महाराज, खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याची कृपा तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हायची असेल ना, मामांचा आशीर्वाद जर प्राप्त करायचा असेल ना महाराज, तुम्ही सुद्धा ती गोसेवा इथे येऊन करा. 100% मामांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तो आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आनंद बटवा भाई यांच्या माध्यमातून आज गोड असा गोशाळेचा या ठिकाणी उपक्रम राबवला जातोय. मी एकच सांगेन दादा, भविष्यात जेव्हा पुन्हा कधी येईन ना, इथं भला मोठा गोशाळेचा दरबार मला उभा दिसावा बस. आणि मामांची कृपा 100% होणार. शब्द आहे आपला, वाया जात नाही महाराज. या ठिकाणी असणारे आमचे भाई असतील, तद पद्धतीनं भैयांना साथ करणारे आमचे सहकारी दत्ता दादा कुलाळ, तद पद्धतीनं बापू दादा गोपने आणि विपुल दादा निटिवे, हे सगळे सहकारी गोड असं सहकार्य करताना या ठिकाणी दिसत आहेत. त्यांच्याबरोबर अजून नावं असतील महाराज, भरपूर नावं असतील. मला 100% माहिती आहे तुमची सगळ्यांची नावं त्याच्यात आहेत, पण तुमची सगळ्यांची घ्यायला लागलो तर उद्या सकाळचा काकडा इथंच करावा लागेल मला, मग घेत बसत नाही. तुम्ही सगळेजण त्याच्यात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं चाललंय, मी एवढं सांगेन. तुम्ही सगळे गोड सहकार्य करताय, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारं असं या विभागाचं तुमच्याच गावचं गोड व्यक्तिमत्व हरिभक्ती आमचे सागरजी महाराज काटकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गोड कीर्तनकार, पण खऱ्या अर्थानं कीर्तनकाराचं लक्षण काय असं महाराज, स्वतः कीर्तनकार आहेत पण आज माझ्या कीर्तनाला गळ्यात टाळे घेऊन उभे राहिले. कीर्तनकाराचं लक्षण नाही महाराज. कीर्तनकार बनणं सोपं नाही. अहंकाराने कीर्तनकार फुगलेला नसावा, नम्रतेनं झुकलेला असावा. नम्रता जोपर्यंत कीर्तनकाराच्या येत नाही ना, भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त होत नाही महाराज. एवढं मोठं व्यक्तिमत्व असून आज गळ्यात टाळ, ही मामांची सेवा आहे, त्यांची सेवा. कीर्तनकार असा असो महाराज, गळ्यात टाळ आणि भगवान परमात्म्याची सेवा बस. आज कीर्तन नाही ना, आज महाराजांचं कीर्तन होतं, महाराजांनी सांगितलं कुठेतरी कीर्तन कॅन्सल झालं म्हणून, पण तिथली सेवा हुकली तरी चालेल, पण धर्मपुरीची सेवा मी करणार, हे तत्व आहे त्यांच्या पाठीमाग. गळ्यात टाळ घेऊन आलेत ना, उभे राहिलेत ना सागर महाराज. आणि महाराज काय सांगावं, एक सुंदर असं त्यांचं पुस्तक, भाव अंतरीचे नावाचं पुस्तक, त्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. क्या बात आहे. भाव अंतरीच्या नावाचं पुस्तक आमच्या सागर महाराजांचं, सागरजी महाराज काटकर, आणि त्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळावा आणि ती व्यक्तिमत्व तुमच्या नगरातला असावं, तुमच्या भूमीतला असावं, याचा तुम्हाला अभिमान पाहिजे महाराज. क्या बात आहे. तुम्ही टाळ्या वाजवताय याच्यावरूनच दिसतोय तुम्हाला अभिमान आहे महाराज. आपली पोरं आपणच मोठी करायची असतात, गाव येत नाही. गाव आपली पोरं मोठी करायला येत नाही महाराज. सोपं सांगू सोपं, बाजारात एखाद्या बापानं आपलं लेकरू नेलं, बाप लेकरू लहान असतं, बाजारात लेकरू बाप घेऊन जातो, भला मोठा बाजार, भल्या मोठी जत्रा भरलेली असते, पण ती जत्रा त्या लेकराला दिसत
लहानशे असणाऱ्या लेकराला जत्रा दिसत नाही. ऐका ऐका धर्मपुरीकर, लहानशा असणाऱ्या त्या लेकराला ती जत्रा दिसत नाही. ते लेकरू बापाला सांगतं, बाबा मला ही जत्रा दिसत नाही, काहीतरी करा. बाप त्या लेकराला उचलतो, स्वतःच्या कडेवर घेतो, विचारतो लेकराला, अरे बोल बाळा, आता दिसते का तुला जत्रा? पोरग पुन्हा सांगतं, बाबा नाही हो, आता सुद्धा मला जत्रा दिसत नाही. कडेवरचं पोरग बाप खांद्यावर घेतो आणि मग लेकराला विचारतो, बोल बाळा, आता दिसते का तुला जत्रा? पोरग म्हणतो, हो बाबा, आता मला सारी जत्रा दिसते. पण ऐका धर्मपुरीकर, आता फक्त लेकराला जत्रा नाही तर त्या साऱ्या जत्रेला ते लेकरू दिसत असतं. ही ताकद बापाची आहे. तुम्ही सगळे बाप आहे, तुम्ही सगळे आई आहेत आणि ही तुमची लेकरं आहेत महाराज. जोपर्यंत तुम्ही यांना खांद्यावर घेत नाही ना, तोपर्यंत महाराष्ट्राला तुमची लेकरं दिसणार नाहीत. विठ्ठल विठाला 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 विठाला. थोडासा व्यक्तिमत्व सागर महाराजांना धन्यवाद. तद पद्धतीनं बाळूमामांचा, भक्त बाळूमामांचा यूट्यूब चॅनल, आमचे समाधान दादा निटवे, गोडस महाराजांचं कार्य, दादांना सुद्धा धन्यवाद. तद पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे आणि आमचे लाडकं व्यक्तिमत्व ओम साई सेवा क्रिएशनचे चॅनलचे सर्वा आमचे चैतन्य दादा, आमचे रोहित दादा, आनंद वाटावा, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद वाटावा, खऱ्या अर्थानं तुमच्या या विभागात येण्याचं भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं ते आमचे चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित असणारी इकडे टाळकरी मंडळी सगळेजण गोड आलाय. बाबा आमचे कोपऱ्यात विनेकरी बाबा आहेत, आमचे शंकर नाना आहेत, आमचे गुरुदत्त महाराज गोड गात आहेत, आमचे गुरुवरी अरुण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगाची उत्तमरित्या साथ करणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य आणि सावली सारखे माझ्यासोबत असणारे हरिभक्तीपरायण किरणजी महाराज माने या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद. गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांची कार्यक्रमाला लाभली त्यांचे दादा असतील त्यांना सुद्धा धन्यवाद. तुम्ही सकल संत सज्जन मायबाप मंडळ गोड बसलाय. अगदी बरोबर आता मला वाटते 8:30 झालेत. अगदी अर्ध्या पाऊण तासात आपण कीर्तन सेवा सुरू करायची का संपवायची? महाराज तुम्ही लगेच संपवायच्या मार्गाला, मी संपवतच नसतो. विठ्ठल विठाला 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 ऐका, भक्ती कशाला म्हणावं तो खूप बऱ्याच सांगतात. खऱ्या भक्तीची ओळख काय? खरी भक्ती म्हणजे काय? खरी भक्ती कुणी केली? भगवान परमात्म्याची भक्ती करायची, मामांची भक्ती करायची. कशी भक्ती केली पाहिजे बाबा? तुका बऱ्याच सांगतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. खऱ्या भक्तीची ओळख काय? हेची थोर भक्ती आवडते, हीच ती थोर भक्ती आहे. काय? संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया संकल्पून टाका, संसाराच्या मायेतनं बाहेर पडा आणि संसाराच्या मायेतनं बाहेर पडून ज्यानं देवाचं नाव घेतलं ती भक्ती देवाला आवडते. अशी भक्ती कुणी केली हो? अशी भक्ती आमच्या साधू संतांनी केली. बरोबर आहे का? अशी भक्ती संतांनी केली. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. काम क्रोध केले घर रीते, षडविकार विरहित घर केलं. क्रोध काढला, द्वेष काढला, काम काढला, माया काढली, षडविकार या हृदयातनं बाजूला काढले. देवासाठी हृदय खुलं केलं आणि मग देवाला सांगितलं, देवा आता तू आमच्या हृदयात येऊन राहा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हे संतांनी केलं महाराज. आमचे साधू महाराज या ठिकाणी बसलेत. आमचे सुभाष महाराज कुठे आहेत? क्या बात आहे महाराज, आज बसलेत. मला वाटतं गुड असे साधू. अगदी भगवान परमात्म्याची खूप मोठी भक्ती, खूप मोठी साधना, खूप मोठी आराधना. संत आहेत या जगाच्या पाठीवर. संतांचं अस्तित्व आहे म्हणून हे जग अजूनही तरलंय. मी काय सांगतोय? बाळूमामांचा आशीर्वाद या जगाच्या पाठीवर आहे म्हणून अजून ही जग तरलंय. या साधूंचा, या संतांचा आशीर्वाद या जगाला नसताना जग कधीच बुडलं असतो. जग बुडायला लय वेळ लागत नाही महाराज. पापच एवढं वाढलं नाना जगात. किती पाप वाढलं? एवढं पाप वाढलं, एवढं पाप वाढलं. कुणाचं कुणाला चांगलं बघवत बघवता का हो? कुणाचं कुणाला चांगलं बघवत नाही महाराज. एखाद्यानं नुसतं चांगलं करावं, माणसं लगेच त्याच्या मागणं ते बोठे मुरडतात. एखाद्यानं बंगला बांधला, लगेच माणसं म्हणतात मुंड्या मुरगुळून बांधला. तू मुरगळ की, कुणी अडवले? पण माणसं म्हणतात ना, माणसं म्हणतात. एखाद्यानं नुसतं चांगलं काम करू द्या महाराज. एक जणाच्या पोटात दुखायला लागला. ऐका बरं, प्रसंग खूप गोड आहे. एक जणाच्या पोटात दुखायला, एवढं दुखायला लागलं, एवढं दुखायला, लोळायला लागलो, अक्षरशः लोळायला लागलं. त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं सगळी तपासणी केली, सोनोग्राफी काढली, एक्सरे काढला, सगळं केलं महाराज. एवढं तपासलं, एवढं तपासलं, डॉक्टरला काही निदान लागना, पण त्याच्या पोटातलं काय थांबणं झालंय.
डॉक्टरनं त्याला विचारलं, गड्या म्हणला सगळं तुझं चेक केलं पण काय मला निदान लागलं नाही गड्या. सोनोग्राफी केली, सोनोग्राफीत काही नाही. एक्सरे काढला, एक्सरेत काही नाही. गड्या तुझ्या पोटातल्या दुखण्याचं औषध माझ्याकडे नाही, पण जाता जाता विचारतो म्हणे तुला हे कधीपासून होतंय. त्यानं सांगितलं जेव्हापासून माझ्या शेजाऱ्यानं ट्रॅक्टर घेतलाय तेव्हापासून होतंय. कधीपासून होते? त्यानं ट्रॅक्टर घेतला आणि ह्याच्या पोटात दुखायला चालू झालं महाराज. आता उपयोग आहे का? शेजारणीनं नऊवारी घेतली 5,000ची, हिच्या पोटात दुखायला चालू, का उपयोग आहे का? आहे का महाराज? ते त्याच्या कर्म नाही, ते त्याच्या संचित नाही, ते त्याच्या प्रारब्ध. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. अरे प्रारब्धानं मिळत असते महाराज. ते त्यानं ट्रॅक्टर घेतला, त्यानं बंगला बांधला, पण तुम्ही त्याला बोट मोडायची गरज नाही ना महाराज. ज्यानं बंगला बांधलाय त्याच्या पायाच्या जवळ जाऊन त्याला म्हणलं, गड्या 2 मजला बांधतोयस ना? 2 नाही 3 मजली बांध, 3 मजली बांध. भगवान परमात्म्याचे आशीर्वाद तुझ्या पाठी. एवढंच त्याला जाऊन म्हणावं, तुमचा 3 मजल्याचा नाही पण वर्षात तुमचा 2 मजल्याचा झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद देवाची आहे. नाहीत महाराज, माणसं तशी वागतच नाहीत ना. माणूस कधी देवाची भक्तीच करत नाही. मला देवाच्या दारात आला ना तरी माणूस येड्यासारखा करतो. संसारात आमची मुक्तता नाही ना, संसाराने आम्हाला ग्रासला. पण तुकोबर आहे तेच सांगतात, संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया घरी सोडून या, संसाराची माया बाहेर काढा, संसाराची माया जवळ करू नका. संतांनी संसाराची माया काढून टाकली, संसाराच्या मायाचा त्याग केला. अरे संसार असावा पण संसाराची माया नसावी. आयुष्यात संसार किती? मला सोपं सांगा. जेवणाच्या ताटात लोणचं किती? चला बोलत चला. जेवणाच्या ताटात लोणचं किती? वाटीभर, किलोभर, एकच फोड. लई एखाद्याला जर पचनी पडत नसलं तर 2 फोडे. त्याच्यावर नाही महाराज, एकच फोड. पण ते जेवणाच्या ताटाचं वाटीभर लोणचं वाढलं आणि त्याला खायला लावलं, काय होईल? काय भावकी गोळा होईल दुसऱ्या दिवशी. काय होणार नाही महाराज. तस आयुष्यात संसार किती? आयुष्यात संसार किती? जेवढी लोणचीची फोड तेवढा संसार. त्याच्यावर माणसानं संसार करायचा नाही. तुम्ही संसारासाठी नाही, संसार तुमच्यासाठी. तुम्ही संसारासाठी, तुम्ही कुणासाठी? तुम्ही देवासाठी. संकल्पावी माया. तुका बरं म्हणतात संसाराची माया संकल्पून टाका. मामांच्या दरबारात यायचं ना, अरे शुद्ध अंतकरण घेऊन या. हृदयातला काम काढा, क्रोध काढा, द्वेष काढा, अहंकार काढा. इथे येऊन त्यांचं दर्शन घ्या, कपाळाला भंडारा लावा. बस मामा प्राप्त झाल्याशिवाय वेगळं काही करायची गरज नाही. पण पंक्तीला मला जागा भेटली नाही म्हणून शेजारीची चप्पल तिकडे सरकून आपण तिथं बसायचं उपयोग आहे का? काय नाही ना महाराज. माणसं तशीच करतात. इथं आलं की मग तिला इकडं सरून, त्याला इकडं सरून, तुझा पायच लागला आणि तुझा हातच लागला. उपयोग आहे का येऊन इथं? अजिबात नाही. संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया काढून टाका. संसाराच्या मायेतनं बाहेर पडा. जैसा भ्रमर भेदी कोडे भलते कष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी. ते तर उत्तीर्ण होईल प्राणी परिते कमळ दर चिरून येणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. भ्रमर म्हणजे कोण? भ्रमर भ्रमर भुंगा भुंगा. कसं बुंग 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 करत जातो ना, तो संसार बी तसाच असतो. बुंग 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 बुंग्यासारखा. मग तो बुंगा काय करतो? कमळाच्या फुलात जाऊन बसतो आणि कमळाच्या फुलात गेल्यावर कमळ दिवसा मिटतं का नाही? कमळ रात्री उमलतं, दिवसा मिटतं. कमळाच्या फुलावर कमळाचा मकरंद सेवन करणारा भुंगा कमळाच्या फुलात अडकतो. अरे अडकलेला भुंगा कोवळ्या लुसलुशीत पाकळ्या पोखरून जात नाही. त्याला वाटतं आता उघडल मग उघडल. एवढं प्रेम त्याचं त्या लुसलुशीत पाकळ्यांवर बसतं. कठीणातला कठीण लाकूड पोखरून जाणारा भुंगा कमळाच्या फुलात मरतो पण त्यातनं बाहेर पडत. हे माझ्या वाट्याचं नाही, हे संतांच्या वाट्याचं आहे. माऊलीनी 12व्या शतकात तुमचा आमचा संसार लिहून ठेवलाय. कसा आहे आमचा संसार? भुंगा जसा कमळाच्या फुलात अडकला तसे तुम्ही आम्ही संसारात अडकले. गाड्या मेले पण त्यातनं बाहेर पडले आणि पडणार बी. शबास. शक्यच नाही ना महाराज. माणसं संसारातनं बाहेर, कितीही संसार वाईट असू द्या, कितीही दुःखाचा असू द्या, माणसं सोडत. कितीही दुःख, किती दुःखाचा असतो माणूस. संसार किती दुःखाचं आहे ऐका. सांगू काय? बोला की. संसार की परवा माझं कीर्तन जेजुरीला होतं. जेजुरी माहितीये कुठं आहे? जेजुरी खंडोबरायची जेजुरी माहितीये ना? खंडोबरायच्या जेजुरीला कीर्तन होतं. सकाळी 10 ते 12 फुलाचं कीर्तन. 10 ते 12 फुलाचं कीर्तन केलं. पायथ्याला गाडी लावली आणि तो गड चढायला चालू केली. आता त्याला पायऱ्या आहेत, बघितलं की तुम्ही? जेजुरीच्या खंडोबाच्या गडाला पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढायला चालू केली. पायऱ्या चढत असताना 1-4-5 पायऱ्या चढून गेलो. पायऱ्या चढल्यावर मला पाटणं मागून काहीतरी आवाज ऐकू यायला लागला.
आवाज कशाचा येतो म्हणून मी माघारी फिरून बघितलं महाराज. एक नवीन लग्न झालेलं जोडपं तो जेजुरीचा गड चढायला आलं आणि जवळ असणाऱ्या बेल भंडाऱ्यावाल्यानं त्याला सांगितलं, बाबा जेजुरी पुरी करायची असेल तर बायकोला उचलून घ्यावं लागेल आणि 5 पायऱ्या चढाव्या लागतील. किती पायऱ्या? किती पायऱ्या बरं लागतात का? बसले लागतात का? खरं आहे की नाही ते? 5 पायऱ्या. आता माझं अजून झालं नाही म्हणून तुम्हाला विचारतोय हो, बरं ना. लागतात का? 5 पायऱ्या चढाव्या लागतात. असं म्हणल्यानंतर त्या बिचारीला एवढा आनंद झाला. मला नवीन नवीन लग्न, त्याने त्या बिचारीला कावळा घातला आणि माझ्याकडं बघत बघत माझ्या नाकावर टिचून 5 नाही 15 पायऱ्या चढून ते वर गेलो. 15व्या पायरीवर त्यानं बायकोला असं खाली ठेवलं आणि बायकोला खाली ठेवल्यावर ती लागलं की माझ्याकडे बघाय, बुवा कशी जिरली. तू बस बोंबलं. ते गेलं ना निघून महाराज. ती निघून गेल्यावर मी म्हटलं, गड्या संतांनी उगाच सांगितलं किरण बुवा, संसार दुःखाचं मुळे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. किती सुख आहे गड्या त्यांच्या चेहऱ्यावर. पण खंडोबाराय बी म्हणला, थांब जरा 5 मिनिटात दाखवतो तुला. गेलं ना महाराज ते जोडपं पुढं. मी म्हणला, ना आपलं एकटा चलो रे, एकटंच यायचं आणि एकटंच यायचं आणि एकटंच. तुम्ही मला घालवायलाच बसलाय माहितीये मला. पुन्हा बेल भंडाऱ्याची पिशवी घेतली, चालायला लागलो. चांगल्या 2-4 पायऱ्या चढून गेलो. मला पुन्हा पटना आवाज ऐकू लागला. आता आवाज कशाचा येतो? मी माघारी असं फिरल्यानंतर मला दिसलो आणखी एक जोडपं तो जेजुरीचा गड चढायला आलेलं होतं. त्या जोडप्याला सुद्धा सांगितलं, बाबा जेजुरी पुरी करायची असेल बायकोला उचलून घ्यावं लागेल, 5 पायऱ्या चढावे लागतील. जोडप्याकडं मी पाहिलं, मला जोडपं होतं मुंबईचं. कुठलं होतं? जोडपं होतं मुंबईचं 35-55. वय नाहीत बर का. वजन जिला उचलून घ्यायचे तिचं वजन 55 किलो, जी उचलून घेणार आहे त्याचं वजन 35 किलो. आणि 35 किलोच्या बिरमुट्याला सांगितलं तो 55 किलोचा बोजा घेऊन 5 पायऱ्या चढ, त्याच्या पोटात आला गोळा. त्याला झालं सुधारायचं बनगडे, आता काय करावं? तुझी झाली अक्कल बंद. काय करावं? 35 किलोचं बिरमुठा लागलं 55 किलोकडे बघायला. आणि त्या दोघांकडे बघून मी मनाशी ठरवलं, गड्या हा भारत पाकिस्तानचा सामना ड्रॉ करून चालणार नाही, इथं बसूनच बघितला पाहिजे. जाग्यावर मांडी घातली, खाली बसलो, बघायला लागलो आता काय होतंय. ती 35 किलोचं बिरमुठं बघायचं, मी त्याला म्हणायचं उचल. ती माझ्याकडे बघायचं, खणवायचं जड आहे. मी म्हणायचं उचल. शेवटी महाराज ती बाई म्हणली, जोपर्यंत उचलून घेत नाही तोपर्यंत मी वर येत. बिचारी कवळ्यात मावणारी नव्हती, तिची बी चूक नाही हो, ती बरोबर होती, हेच नेबळट होत. मग ती 35 आणि ती 55. मग ती काय याच्या कवळ्यात बसणारी नव्हती आणि ती काय अशी कवळ्यानं उचलणारी नव्हती. मग हे महाराज असं चवड्यावर खाली बसलं. चवडा कळतो ना, असं 2 पायाचा, असं चवड्यावर बसलं. आणि याच्या घरातले चौघ आले आणि चवड्यावर बसलं. याच्या घरातले चौघ आले, तिला उचललं आणि त्याच्या खांद्यावर दिलं. कुठं दिलं? खांद्यावर दिलं. मी लागलो बघायला, म्हणलं उठतंय का नाही. पण संसाराची ताकद म्हणतात ती हीच की. कुठनं ताकद आली संसाराची? फाकड्यानं असा हात धरला, गुडघ्यात रवला, दात बाहेर काढले, वठात रवले, तसला बोजा घेऊन ती उठलो. आणि जसं ती उठलं महाराज, मला जुनं एकच गाणं आठवलं. कोण होतास तू, काय झालास तू. आणि तिच्या पायी म्हणा की वाया गेला, म्हणा तसला बोजा घेऊन ती उठलं महाराज. आणि तिनं पहिली पायरी चढली. तशी मी म्हणलं, गड्या आता काय थांबत, 5 पायऱ्या चढल्याशिवाय काय थटत नाही. त्यानं दुसऱ्या पायरीसाठी असा डावा पाय उचलला. पण किरण बाबा तिनं जसा डावा पाय उचलला तसा त्याचा उजवा पाय लट्टापट्टा उजवा पाय लागला लट्टापट्टा करायला. मागं टाकावं, पुढे टाकावं, डावीकडे टाकावं, उजवीकडे टाकावं, काय करावं. पण फकड्यानं ठरवलं, गड्या मोडेन पण वाकणार नाही. संसारातली ताकद. मोडायचं पण वाकायचं नाही. म्हणला पाय टाकायचा आणि 5 पायऱ्या चढायच्या. कसा बसा त्यानं उचललेला दुसरा पाय त्या दुसऱ्या पायरीवर टाकला. पण जसा त्यानं उचललेला डावा पाय दुसऱ्या पायरीवर टाकला तसा वरचा 55 किलोचा बोजा पायरीवर पडला. पडली बिचारी खुब्यावच पडली.
ज्या चौघांनी उचलून दिले ते चौघाले दोघांनी हात धरले, दोघांनी पायन चैतन्य दादा तशीच गाडीत नेऊन टाकली तिला. बरं तिला गाडीत टाकल्यावर महाराज मी याच्याकडे बघायला लागलो. 10 मिनिटानंतर बिचारं सावरलं. मी याच्याकडे बघतोय, याच्या नाकात माती, तोंडात माती, डोळ्यात माती, सगळी मातीच माती. डोपर फुटलेली, गुडघं फुटलेलं. ती खाली काहीतरी शोधत होतं. मी जवळ गेलो, म्हणलं दादा, ए दादा काय शोधताय? दादा नुसतं असं बघायचं. ए दादा काय शोधताय? ए दादा. चाफा बोले ना, चाफा चाले ना. बोलाय तयार नाही, चालाय तयार नाही महाराज. त्याला म्हणलं दादा सांगा, मी शोधू लागतो. ते म्हणलं बुवा तुला गावायचं नाही. मी म्हणलं असं काय शोधताय? ते म्हणतंय मगाशी पडलो तेव्हा आतडं कुठे गेलंय बघतोया. 10व्या दिवशी खंडोबा राहायला गेली बायको. 10व्या दिवशी खंडोबा राहायच्या पायरीवर पडली ना, 11व्या दिवशी घटस्फोट. मग मला कळलं दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार संसार दुःख मूळ. चहूकडे इंगळ विश्रांती नाही, कोठे रात्रंदिवस तळमळ. माणसाची संसारातली तळमळ माणसाच्या आयुष्याचा शेवट करते, पण माणसाच्या परमार्थाची तळमळ माणसाच्या उद्याच्या दिवसाची सुरुवात करते. ही ताकद परमार्थात आहे. आपल्याला आयुष्याचा शेवट नाही, आपल्याला आयुष्याची सुरुवात करायची आहे. मग याच्यासाठी तुकोबाराय सांगतात, संकल्पावी माया ही भक्ती आहे. अरे जी भक्ती बाळूमामांच्या भक्तांनी बाळूमामांवर केली ती खरी भक्ती आहे. एखादा भक्त जाऊ द्या शुद्ध अंतकरणानं मामांच्या दरबारात, अरे मोकळ्या हातानं परत माघारी येत नाही, ही ताकद बाळूमामांची आहे. विठाला आयुष्यातले भक्तांच्या आयुष्यातले अडचणी मामांनी दूर केल्यात. फक्त मामांनी त्याची भक्ती पाहिली. भक्ती. महाराज एक जणाच्या साऱ्या घराला कुष्ठरोग झाला. साऱ्या घराला कुष्ठरोग झाला महाराज. मामांच्या भक्तीत असल्यामुळे एकट्यालाच टच झाला नाही, साऱ्या घराला कुष्ठरोग झाला. आणि तो भक्त मामांच्या दारात गेला. चेहरा उतरलेला होता. काय करावं काय करावं काय करावं, पण बोलला नाही मामांना तो. पण अंतर मनातला त्याच्या भाऊ मामांनी ओळखला. विचारलं त्याला, बोल बाळा काय होते, काय झालंय, का मान खाली घातलेस? त्याने एकच सांगावं, मामा खूप मोठं संकट आलंय. मामाने अंतर्मनानं ओळखलं संकट कोणतं होतं. मामांना कळालं. अरे उजाड मैदानावर मामा त्याला घेऊन गेले. 5 दगड मांडली, 5 दगडावर भंडारा टाकला. 5 माणसं त्याच्या घरात होती. 5 माणसं, 5 दगड अशी बारकी बारकी मांडली. 5 दगडावर मामांनी स्वतःच्या पिशवीतला भंडारा टाकला. आणि भंडारा टाकला आणि त्याला सांगितलं जा आता घरी. तो भक्त तिथनं घराकडे आला. महाराज घरी येईपर्यंत अर्धा कुष्ठरोग त्या कुष्ठरोग्यांचा बरा झाला. ही ताकद मामांची आहे. शुद्ध अंतकरणातली भक्ती मामा बघतात महाराज. अंतकरणात फक्त शुद्ध भक्ती ठेवा. एकमेकाविषयी तिरस्कार, द्वेष, लोभ सगळं बाजूला काढा. शुद्ध अंतकरणानं मामांच्या दरबारात या. संकल्पावी माया काय सोडायची अमावश्याला इथं आल्यावर? संसाराची माया. आणि मी म्हणतो अमावश्यालाच नाही, ज्याला शक्य आहे आणि जो या दरबाराच्या आजूबाजूला आहे ना, प्रत्येकानं दररोज या आणि एकदाच मामांना नमस्कार करा. सोपं सांगू, जो इथं येऊन मामांच्या समोर झुकला ना, त्याला संसारात कुणाच्याच समोर झुकायची गरज नाही. ताकद मामांची आहे. कोणाच्याच समोर नाही. कितीही मोठा आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, पंतप्रधान असो, ज्याचं डोकं इथं टेकलं ना, त्यानं दुसरीकडे कुठं डोकं टेकवायची गरज लागत नाही. किरण बुवा ताकद आहे महाराज मामांची. आम्हाला मामा काय सांगतात, संत काय सांगतात, कसं राहा, ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुमची आमची भक्ती काय घेऊन बसलाय? मारुती रायनं भक्ती केली. कुणाची? मारुती रायनं कुणाची भक्ती केली? क्या बात आहे, रामप्रभूंची, श्रीरामांची. अख्ख्या युद्धात मारुती रायनं साथ दिली. अख्ख्या युद्धात साथ दिली. आणि साथ दिल्यानंतर सीतामातेला परत आणलं गेलं. अयोध्येवर रामराज्य बसले. राम राज्य तयार झालं. अयोध्येच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसले. सगळ्या जणांचं स्वागत होऊ लागलं, सगळ्या जणांचे सत्कार होऊ लागले. पण एक व्यक्ती एका कोपऱ्यात उभी होती. नाव काय? मारुती राया. सीतामातेनं मारुती रायाला खुणवलं, मारुती राया इकडे या.
स्वतःच्या कंठात असणारा हिऱ्याचा हार सीतामातेनं काढावा आणि मारुतीरायाच्या गळ्यात घालावा. मारुतीराया, हा हार तुमचं बक्षीस आहे, माझ्याकडून तुम्हाला बक्षीस आहे. हार घेतला कंठातला. मारुतीरायानं दरबाराच्या बाहेर यावं. हिऱ्याचा हार, हिऱ्याचा कुणी दिलाय? सीतामातेनं दिलाय. हिऱ्याचा हार घेऊन मारुतीराय बाहेर आले दरबाराच्या. काय केलं असेल हो? भला मोठा दगड घेतला, दगड, आणि हिऱ्याचा हार असा ठेवला. एक एक मणी सोडवावा आणि तो मणी फोडावा आणि मणी उलगडून पाहावा. एक एक मणी फोडावा, उलगडून पावा, मणी फोडावा, उलगडून पावा. सारे मणी मारुतीरायाने हिऱ्याचे फोडून टाकले. आणि बघितलं कुणी? बिभीषणानं. बिभीषण महाराजांनी बघितलं. बिभीषण महाराज दरबारात आले आणि प्रभू रामचंद्रांना आणि सीतामातेला म्हणतात, माते, जो हिऱ्याचा हार तुमच्या कंठातला तुम्ही मारुतीरायाला भेट म्हणून दिला ना, मारुतीरायानं त्यातले सगळे हिरे दगडानं फोडून टाकले. मारुतीरायाला बोलवलं. मारुतीरायाला विचारलं, म्हणे का मारुतीराया, एवढा प्रेमानं हार दिला, कंठातला हिऱ्याचा हार होता, तुम्ही सगळे हिरे फोडून टाकले, कारण काय? कारण काय? कशासाठी फोडले? मारुतीरायाचं एकच उत्तर होतं, प्रत्येक हिरा मी फोडून पाहिला, प्रत्येक हिरा पाहिला, ज्या हिऱ्यात तुम्ही नाही तो हिरा माझ्या कामाचा नाही. हिऱ्यात तुम्ही नाही तो हिरा माझ्या कामाचा नाही. म्हणजे भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. जर हिऱ्यात तुम्ही असाल तर ती गोष्ट मला ग्राह्य आहे, ती गोष्ट मला हवी आहे, नाही तर मला कोणतीच गोष्ट नको आहे. बिभीषण हसला आणि बिभीषण मारुतीरायाला म्हणला, मारुतीराया, हिऱ्यात रामप्रभू नव्हते, हिऱ्यात सीतामाता नव्हती म्हणून हिरे फोडून टाकले, पण तुझा देह त्याचं काय? त्या देहात आहेत का प्रभू रामचंद्र सीतामय्या? आहेत का देहात? एवढा क्रोध आला मारुतीरायाला. कधी न रागवणारे मारुतीराया चिडले. मारुतीरायाने असा हात छाती जवळ नेला, टरा 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 स्वतःची छाती फाडली. आणि तशी छाती फाडली, छातीत दिसलं कोण? प्रभू रामचंद्र आणि सीतामय्याचं स्वरूप दिसलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, जानकी बैठे मेरे सीने में, जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, जानकी बैठे मेरे सीने में, मुझको वैभव न कीर्ति न यश चाहिए, भावना कीर्ति ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम का मुझको रस चाहिए, सुख मिले है, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे हरि बोल। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में है। कुठं आहेत? ए श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. अशी छाती फाडली आणि प्रभू रामचंद्र सीतामय्या साऱ्या दरबाराला दिसली. बिभीषणाचा गर्वच मोडला महाराज. लक्षण कशाचं आहे? लक्षण कशाचं आहे? भक्ताच्या भक्तीचा. संकल्पावी माया मग कसं ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काय ठेवायचे चित्तात? चित्तात समाधान. काय सोडायचं आहे? काय सोडायचंय? संसाराची संसार नव, नाहीतर परत सगळी पाडळीत बुवाला शोधायला येतेली. बुवा रात्री बायका कीर्तनाला गेलेल्या परत आल्या नाही, डायरेक्ट पंढरपूर गाठलं त्यांनी. संकल्पावी माया, संसाराची माया सोडून टाका महाराज. संसाराची माया, संसार लय वाईट आहे. सगळी सांगतात संसार वाईट आहे, पण केल्याशिवाय जमतच नाही. विठ्ठल विठाला विठाला विठाला
विठाला विठाला विठाला. आणि एक सोपं सांगू पुरुष मंडळ माफी मागून तुमची जेव्हापासनं ह्यांना 1,500 चालू झाले तेव्हापासून तर लय अवघड आहे. जेव्हापासनं 1,500 एक बाई नवऱ्यालाच म्हणे भांडी घासा. कुणाला? एक बाई नवऱ्यालाच म्हणली भांडी घासा. नवरा म्हणला घासणार नाही. म्हणली घासावीच लागतील. 1,500 चालू झालेत. महिन्याचा किराणा मी आणते. उपाशी मारावं लागल. भांडी घासा. म्हणला घासणार 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 घासावीच घासणार घासावीच घासणार. बघा पिटवून दिलं का नाही तुमचं. बघा किती संसार गोड आहे. घासावीच लागतील. ह्यो म्हणला घासणार नाही. ह्यो म्हणला आतापर्यंत आमदारापुढं खासदारापुढं मंत्र्यापुढं सरपंचापुढं कधी वाकलो नाही. तुझ्या मनानं मी करणार. तुझ्या मनानं करणारच नाही म्हणला. बायको म्हणली तुझ्या मनानं करणार नाही म्हणजे काय करणार? घासावीच लागतील. तो म्हणला मी तुझ्या मनानं करणार नाही. मग म्हणली कुणाच्या मनानं करणार? तो म्हणला मी माझ्या मनानं करणार. मग म्हणली माझ्या मनानं करणार म्हणजे काय करणार? तो म्हणला मी आधी धुणं धुणार आणि मग भांडी घासणार. आता याला कसली संसाराची माया ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. काय पाहिजे आपल्यात? काय पाहिजे? बोला चला काय पाहिजे? समाधान नावाची गोष्ट मनुष्यात पाहिजे. जोपर्यंत समाधान येत नाही ना तोपर्यंत महाराज देव कळणार. कळतोय का तुम्हाला? समाधान नाही तोपर्यंत देव कळणार नाही. समाधान असू द्या चित्तातलं. शुद्ध अंतकरणानं जावा. देव कळाल्याशिवाय राहणार नाही. मामांचा आशीर्वाद साधा सुद्धा नाही महाराज. मामांचा आशीर्वाद साधा सुद्धा नाही. अवतार साधा सुद्धा नाही. बाळू मामा वैदेव वैदेव वैद त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. सगळे टाळी वाजवा टाळी. हा हा टाळी 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 टाळी. बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. बाळू मामा वैदव वैदव वैद त्याने भेंड्या केल्या वैदव वैदव वैद. टाळी. रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरा. रुद्राचा अवतार राहतो आदमापुरा. उदळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. हातवर हा. रेशमी फेटा रेशमी फेटा मस्त की त्याला हिऱ्याची किनार दिसे रूप मनोहर नजर तेज तलवार. बाळू मामा वैदव वैदव वैद मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. हे बाळू मामा वैदव वैदव वैद मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. या सुन्याच्या रानात सुन्याच्या नारात बाई मला दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. पांढर बाळू मामाची मेंढर. आला 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 टाळी टाळी. पांढर बाळू मामाची मेंढर. या सुन्याच्या रानात या सुन्याच्या रानात बाई मला दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. पांढर बाळू मामाची मेंढर. पांढर
लागलं याचा भूल ग उमटलं पाऊल ग लागली याचा भूल ग उमटलं पाऊल ग मामा तुम्ही ये न केलं हो मामा तुम्ही ये न केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवाचं सोल झालं गो. जीवाचं सोल झालं गो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवाचं सोल झालं ग. तुमच्या येण्यानं जीवाचं सोल झालं ग. हे आदमापुरात मामाच्या दारात छबिना चालतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो हो भक्त नाचतो ममता छबिना ए टाळी टाळी भक्त नाचतो ममता छबिना गाजतो. हे आदमापुरात मामाच्या दारात छबिना चालतो आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो भक्त नाचतो मामाचा छबिना गाजतो हे हे भक्त नाचतो ममता छबिना गाजतो. भक्त नाचतो ममता छबिना गाजतो. हे बाळू मामा वैदव त्यानं मेंढ्या केल्या पैदव टाळी टाळी सगळ्यांनी मला सगळ्यांनी हे बाळू मामा वैदव त्यानं मेंढ्या केल्या पैदव केलं पैद बोला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या मेंढ्याचं बाळू मामाच्या राजा घोड्याचं विठोबा रखुमाई पकवास आता जरा जीवात जीव आला बरं आत्ताशी कीर्तन चालू झालं तुम्ही म्हणाल बुवा बरा आलायस 100 किलोमीटर वरनं आलायस पण साधा सुद्धा नाही आला ऐका घेतलं का देवाचं नाव हे घेतलं का घेतलं का देवाचं तुम्हाला हात वर करायला मी सांगितले माहिती आहे की नाही बरोबर आहे हात वर करायला सांगितले नाही हात खाली कोला रे कोणी सांगितले मी म्हणलं वर करा पण तुम्ही खाली केले असो ते एकच करा दररोज मामांचं भजन करा दररोज एक दिवस नाही अमावस्याचा एवढा एक दिवस इथं आला आणि मामांचा गजर केला नाहीत मामा प्राप्त होणार बसता उठता खाता पिता परमेश्वराचं नामचिंतन पाहिजे बसता उठता खाता पिता परमेश्वराचं ध्यान पाहिजे तो आठवला पाहिजे त्याला आळवलं पाहिजे त्याला जपलं पाहिजे त्याला सांभाळलं पाहिजे आणि जोपर्यंत हे तुम्ही करत नाही तोपर्यंत परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे येणार तो वाट बघतो वाट पाहे उभा भेटीसी आवडीन कृपाळू तातडी उता विळ पंढरपूरचा विठोबा कधी पावतो जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाता आणि त्याचं दर्शन घेता तुम्ही घरात बसून नाही येणार तो वाट पाहतो महाराज तुमच्या भक्तीची अंतकरण खुलं करा आणि भगवान परमात्म्याची भक्ती करा तीच त्याला आवडते विठाल मग तुका बरं पुढे जाऊन सांगतात काय
सांगतात, ठेविली अनंत तैसे इचरावे, चित्ती असू द्यावे, समाधान ठेवा, समाधान ठेवा, समाधान ठेवा. सगळ्याचं सगळं चांगलं होणार आहे. देव प्रत्येकाचं चांगलं करणार. टेन्शन घ्यायचं, वेळ एक दिवस आपल्यावर, वेळ येईपर्यंत वाट बघा. मी काय सांगतोय, कीर्तन कळतंय तुम्हाला? ए का बंद करायचं? बोलत चला, बोलत. तुम्ही बोर झाले का? चहा सांगू का? बोलत चालायचं, बोलत. बोलत चालायचं. काय पाहिजे आपल्या चित्तात? जोरात बोला. काय पाहिजे? मी माझी म्हणलं अंडरलाईन करून ठेवा. का ठेवा त्याला सांगतो. क्या हा क्या बात. काय पाहिजे मला? समाधान पाहिजे. ते हाय का आपल्यात? हाय का आपल्यात? नाही महाराज. समाधान नावाची गोष्ट आपल्यात नाही. 15 लाखाचा बंगला बांधला तर बंगल्या बांधल्या वस्तू क्षमती होती, 4 चौघ येतात गाड्या. हे असं नको, ते तसं पाहिजे होतं. झालं ना, समाधान संपलं महाराज. माणसं डिवचायलाच असतात, सोपं बोट घालायलाच माणसं असतात. माणसं कधी कोणात चांगलं होऊन देतात का? चांगलं होऊन देणारा माणूस कुठला? एखाद्यानं चांगलं करावं, माणूस लगेच मोडता घालतो महाराज. पण एक सांगू, हृदयाचे कान करा, हृदयाचे कान करा. लक्ष देऊ नये का? चांगल्या कर्मात एखाद्यानं जर बाधा टाकली आणि एखादा चांगला काम करत असताना त्याच्या वाटेला आडवा गेला ना, देव त्याचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. देवाचा न्याय वेगळा आहे महाराज. आणि चुकून सतीश दादा, सतीश भैया, देवाच्या भक्ताला जर त्रास दिलाच, देव जिरीवतो पक्की. एक लक्ष ठेवायचं. मी सोपं सांगतोय, जाताना चांगलं बोलून जाईन. मी हे जाणार कीर्तन अख्खं विसरा कीर्तन. मी जाताना ह्या 10 मिनिटात काय सांगतोय तेवढं प्रत्येकानं घरी घेऊन जावा. कधीच चांगल्या माणसाच्या वाटेला जायचं. चांगल्या माणसाच्या वाटेला का जायचं नाही? त्याला कारण आहे मारा, तो मोठा नाही, त्याच्या पाठीमाग उभी राहणारी देवाची ताकद मोठी आहे. त्याला कधीच नाही. चांगल्या माणसाच्या रस्त्यात तुम्ही एक खड्डा खांदला नाही, चांगल्या माणसाच्या रस्त्यात जर एक खड्डा खांदला तर देव तुमच्या रस्त्यात 100 खड्डे तयार केल्याशिवाय राहत नाही. देवाची ताकद आहे. मी एक सांगतो, जो चांगलं करतोय ना, कधी त्याला अडवं. मी म्हणून बळ द्या, त्याला मोठं करा, त्याला चांगलं म्हणा, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाका महाराज. एखादा माणूस चांगलं करत असेल ना, त्याला चांगलं म्हणायला कधीतरी माणसानं शिकावं. वाईट कुणालाच बोलू नका. वाईट आपल्यालाच परत येतं. माणसाचा शब्द म्हणजे रामबाण आहे. प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाकडे जायचा, रावणाच्या बाणाचा वेध घ्यायचा आणि रामचंद्राचा बाण परत यायचा आणि स्वतःच्या भात्यात बसायचा. कुणाचा बाण? प्रभू रामचंद्रांचा बाण परत येऊन भात्यात बसायचा. भात्यात. माणसाचा शब्द म्हणजे रामबाण आहे. जेवढं दुसऱ्याला वाईट बोलाल, अरे तुमचे शब्द त्याच्यावर परिणाम करतील, पण ते शब्द फिरून परत तुमच्याकडे येतील आणि तुमचं वाटोळे केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून चांगलं वागा महाराज, चांगलं वागा ना. बोला काय प्रॉब्लेम काय माणसाला? जेवढं चांगलं करता येईल एवढं समाजाचं. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ संसाराच्या शेवटीला आपल्याला दुःखाची प्राप्ती आहे. प्रत्येकाला संसार सोडून जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे महाराज. जगायला कुणी चालेलं? आज श्रीमंत आहे तो उद्या गरीब आहे, आणि उद्याचा गरीब परवाचा श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. सोपं सांगू, हरिभक्तीपरायण सागरजी महाराज बोराटेंचं एक वाक्य आहे महाराज. जो पेपर सकाळी 5 रुपयानं तुम्ही विकत घेता ना, तोच पेपर तुम्हाला संध्याकाळी 5 रुपये किलोनं रद्दीला घालावा लागतो. रद्दीला. पेपराची किंमत राहत नाही. तुमची आमची किंमत काय राहील महाराज? चांगलं वागणाऱ्याची किंमत आयुष्यभर राहते, पण वाईट वागणाऱ्याची घातली या भय नरका जाणे. चांगल्या माणसाच्या जर आड आला ना महाराज, तर नरक प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हे काम चांगलं आहे, हे काम वाईट आहे का? बसले म्हणजे बोलत चल, हे काम वाईट आहे का? हे सेवा घेणं किंवा हे कीर्तन घेणं, ही तर सेवा करणं तुमची आमची. भगवान परमात्म्याचा लाभ तुम्हाला घडवून देणं महाराज. आदमापुराचं दर्शन तुम्हाला इथं होते. ज्याला आदमापूरला जाणं शक्य नाही तो इथून माता टेकतोय महाराज. हे साई चांगलं आहे का वाईट आहे? बरं मी सोपं सांगू, मी त्यांचं म्हणून सांगत नाही महाराज. गोशाळा उभारली, गायींची सेवा करणं चांगलं आहे का वाईट आहे? मी काय सांगतो, नुसत्या धुळीनं पाप, नुसत्या धुळीनं रोग निघून जातात गायीच्या. मी एक सांगेन, 70 गायी त्यांच्याकडे, एक सांभाळता येत नाही महाराज आपल्याला. एक गायीची ताकद खूप मोठी आहे महाराज. खऱ्या अर्थानं गाय आपली गोमाता आहे. गोमाता कोण आहे ती? आपली आई आहे. 33 कोटी व 33 प्रकारचे देव गायीच्या उदरात आहे. मी मानतो सगळे देव गायीच्या उदरात आहेत. अरे तिचं दूध म्हणजे अमृत आहे, अमृत. आणि
तिची सेवा इथं होती महाराज. काही गाई भाकडेत, काही आजारी पडलेत महाराज. खर्च साधा सुद्धा नाही, खूप कष्ट घ्यावं लागतं. एक जनावर सांभाळताना किती कष्ट घ्यावं लागतं महाराज. त्याला चार आला, त्याला वैरण आली, 70 गायीसनी चारा उपलब्ध करून देणं, वैरण उपलब्ध करून देणं. सोपं सांगू, त्या गायींच्या आजाराचा खर्च करणं. एखादी गाय आजारी पडली, माशी गेल्या गेल्या सहज मला दिसली महाराज, एक बिचारी माय माऊली आजारी पडली महाराज, तिला उठता येत नव्हतं. तिची सुद्धा सेवा तिथं चालू आहे. तिला विकलेलं नाही, तिला कुठं दिलेलं नाही महाराज. माणसं सहज आणून जनावरं सोडून जातात, तिथं गाया सोडून जातात, सांभाळा आता तुम्हीच महाराज. पण त्याच्या मागचं कष्ट माणसांना दिसत नाही. मी एक सांगेन महाराज, तुम्ही तुमची या गायी आणून सोडा, दादांच्या हवाली करा, पण त्या गायीचा थोडा तरी खर्च तुम्ही उचलायला शिका. मी म्हणतो नाही ना तुमच्या दावणीला बांधायची तिला, अरे नका बांधू, मामांच्या दरबारात इथं आणून सोडा तिला, पण तिचा थोडा तरी खर्च महाराज. धनाशिवाय काहीच होत नाही. तत्व महाराज, धनाशिवाय काहीच होत नाही. इथं तुमचे 10 रुपये दिले ना, दान करावं. कुठं करावं? माणसं नको तिथं दान करतात, नको तिथं दान करतात महाराज. एक जण सहज बोलला महाराज, म्हणला यंदाच्या यात्रेला मी दान करणार महाराज, यंदाच्या यात्रेला दान करणार, यात्रेत दान करणार. म्हणलं काय करणार, काय करणार? म्हणलं कुणाला करणार? म्हणलं 5 लाखात गौतमी पाटील बोलावणार आणि दान करणार. हे दान सरळ आहे का? नको तिथं माणसं दान करतात येड्यासारखी. दान करायचं ना, अन्नदान करा. दान करायचं ना, इथं आणून दान करा. या गोशाळेसाठी दान करावं. सोपं सांगू, सोपं. 10 रुपये आज तुम्ही गोशाळेसाठी दिले ना, समोर बसलेले ऐका, ऐका माझं गोड ऐका, मी गोड सांगून जाईन महाराज. मी इथं आलोय म्हणून मी त्यांचं मोठं करत नाही महाराज, मला दिसलंय ते मी बोलतोय. 10 रुपये गोशाळेसाठी दिले ना, 10चे तुमचे 100 होतील. काय सांगतोय? 10 दिले 100 होतील. पुढचा ऐका, 100 दिले 1000 होतील. टाळी वाजवू नका. पुढचा ऐका, 1000 दिले 10,000 होतील. आणि त्याच्या पुढे जाऊन ऐका, एखाद्याला वाटलंच 10,000 द्यावे, फाकड्याचा शब्द आहे, 1 लाखाशिवाय त्याला प्राप्ती नाही महाराज. 100% होणार. तुमचे 10,000 गेल्याचं दुःख नाही, 10 पट तो भगवान परमात्मा देणार. 10 पट ती गोमाता तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद त्या गोमातेची. आज यांच्या माध्यमातून या गोमाता वाचवल्या जातात. खऱ्या गोमाता वाचवल्या या गोरक्षकांनी वाचवल्या. गोमातेचं रक्षण करा. सरकार ओरडून निघून जातं, गोमातेला राज्यमातेचा दर्जा. अरे पण सांभाळायच्या कुणी? मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे. दिला ना, राज्यमाता बनवली तिला, अरे पण सांभाळण्यासाठी काय किती कष्ट आहे. गोमाता नुसती राज्यमाता दर्जा दिला म्हणजे संपत नसतंय महाराज. त्या गोमातेची काळजी घेण्यासाठी एक सेपरेट निधी शासनानं जाहीर केला पाहिजे. त्याची निधी काळजी झालीच पाहिजे महाराज, सेपरेट पाहिजे. प्रत्येक अशा गोरक्षकाला तो निधी पोहोचला पाहिजे. त्याच्याशिवाय हे गोरक्षक पुढे येणार नाहीत. काय स्वार्थ आहे हो त्यांचा याच्यात? काय स्वार्थ आहे? दूध नाही, काय नाही, काय नाही, काय स्वार्थ? काय काय स्वार्थ आहे? काहीच स्वार्थ नाही. बस गोमातेची सेवा. गोमातेची सेवा केली या खऱ्या गोरक्षकांनी केली. त्याच्या पुढे जो नाही का गोमातेची खरी सेवा कोणी केली असेल ना, तर आज जे बैलगाडा शर्यतवाले आहेत ना, बैलगाडा शर्यतवाले महाराज, खऱ्या अर्थानं गोवंशाची सेवा आणि गोवंशाचं पालन त्यांनी केलंय. त्यांच्यामुळे महाराज आज गया कसायच्या दावणीला जात होत्या, त्या गायींची वासरं कसायच्या दावणीला जात होती महाराज. आज त्या बैलगाडा शर्यतीमुळे त्या वासरांना माणसं देव मानायला लागली. देव पाया पडतात. एक एक बैलाच्या शर्यतीत धावणाऱ्या बैलाच्या पाया पडलं जातं. शर्यत करणारे तुम्हाला वाटत असतील असे चिंतात, नाही रे, खरी गोमातेची सेवा या बैलगाडा शर्यतीवाल्यांमुळे झाली. हे माझं शब्द लिहून ठेवा तुम्ही. आणि ती सेवा तुमच्या आमच्या पदरी, तुमच्या आमच्या गावात, तुमच्या आमच्या परिसरात होते, तर त्या 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 सेवेला आपण सुद्धा उतराई होणं गरजेचं आहे महाराज. मी सांगतो लई नाही हो, लई नाही. जे इथं दान करताय ते थोडंसं दान तिथं करा. आयुष्याचा आपला 1-5% भाग, 15,000चा पगार मिळाला, मी लई नाही सांगत, 15,000चा पगार मिळाला, 1,500 रुपयाना, मी म्हणतो 1000च आणा, मी म्हणतो 500च आणा. 500 बी जड जातात का? 100च आणा, 100 आणून द्या. बस या महिन्याला गोशाळेला माझ्याकडून 100. ते तुमचे 100 सुद्धा महाराज कमीत कमी एका गायीची काळजी घ्यायला पुरेसे आहेत. काही दिवसांची काळजी पण द्या. दान करणं गरजेचं आहे. दान करणं. ठेविले अनंते तैसेच राहावे. पैसा ज्यानं घरात दाबून ठेवला, एखाद्याकडे असतो कोट्यावधींचा पैसा, संपले कीर्तन, एखाद्याकडे असतो कोट्यावधींचा पैसा, पण माणूस दाबून ठेवतं. परिणाम काय होतो महाराज? एक दिवशी नोटबंदी येतील, सगळ्या नोटा बंद होतात, मग बस बोंबलत. त्याच्यामुळे पैशाला दाबायचं नाही महाराज. पैसा पाहुण्यासारखा आला पाहिजे बी, गेला पाहिजे बी. जेवढा येईल तेवढा जावा, जेवढा येईल तेवढा जावा. त्याची गरज आहे महाराज. त्याच्यामुळं दान करा. जेवढं दान कराल दुपटीनं तुमच्या घरात लक्ष्मी येईल. 100% येईल, शब्द आहे माझा. पण जेवढं दाबून ठेवाल, होतं नव्हतं तेवढं बी निघून जाईल.
ठेविले अनंते तैसे चित्ती असू द्यावे समान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. आणि तुकोबारांना साधकाने विचारलं आता मग हा भार कुठं. तुका महाराज म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी. देवाच्या पायावर आपला संसार व्हा आणि या संसाराच्या मायेतनं मोकळं व्हा, बाहेर पडा. आणि एवढं जरी तुम्ही केलं ना महाराज, 100% तो भगवान परमात्मा तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार राहील का. आता कळलं तत्व काय भक्तीचं, खऱ्या भक्तीचं तत्व. संकल्पावी माया. चला बोलत चलायचं सगळ्यांनी. चला संकल्पावी माया ठेविले अनंते चित्ती असू द्यावे. पण कशाची प्राप्ती. वाहिल्या उद्वेग दुःखाची आणि भोगणे ते फळ. फळ भोगल्याशिवाय मरण. फळ भोगल्याशिवाय मरण नाही. जेवढं आहे तेवढं भोगावं लागणार. माणूस म्हणतो मलाच का रे, तुलाच नाही सगळ्याला आहे. कोट्यावधीची संपत्ती आहे पण रात्रभर झोप लागत नाही. साखर कारखान्याचा मालक आहे पण डायबिटीज आहे. आमच्याबरोबर साखर नाही काय उपयोग आहे. हाय का उपयोग. तुम्हाला वाटतं तो सुख आहे. 4 व्हीलर मधनं हिडतोय. अरे तुला खोळ्या कळ ना, एसीच्या खाली उतरला की गुदमरून मरतोय ते, म्हणून 4 व्हीलर मधनं हिंडतोय. तू सुखात आहे, आनंदात, काळ्या मातीत कष्ट करतोय. शेतकऱ्याची अवलाद म्हणून जगायला स्वतःच्या ताकदीनं सुरुवात करा. महाराज मी शेतकरी, अभिमान पाहिजे महाराज. शेतकरी असल्याचा अभिमान पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. ज्या वेळेला येईल ना, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून तो कोबार आहे. काय म्हणतात, भार कुठं सोडायचे संसाराचा आपल्या. कुठं तुका म्हणे घालू तयावरी म्हणजे कुणावरी, देवावरी. वाहू हा संसार, वाहू हा संसार. लगा आवाजच कमी झाला संसाराचं नाव काढलं की. वाहू हा संसार आणि ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे. निम कीर्तन तुम्हीच केलं, कशाला मला बोलवलं. जसं आहे तसं राहा बस. भगवान परमात्म्याचं नामचिंतन. भक्ती केली छत्रपती शिवाजी राजांनी, भक्ती केली राजांच्या मावळ्यांनी. आई जगदंबेची, आई तुळजा भवानीची भक्ती केली म्हणून अफजल खान नावाचा राक्षस प्रतापगडाच्या पायथ्याला टारा 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 फाडला. कुठं फाडला. जोरात बोला. संपलं कीर्तन. चला 5 मिनिटं ताट बसा. बेटा बेटा सावधान. कुठं फाडला. कुठं फाडला. कुठला गड. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची जाणीव नाही त्याला शक्तीची, जाणीव नाही त्याला शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. वजे करील काही कल्पना योग्य देव दे, करील काही कल्पना योग्य देव दे. बरे हा महाराज. बडी बेगम म्हणजे आधी आदिलशाहची आई दरबारात विडा मांडला. साऱ्या दरबाराला आव्हान केलं. अरे कौन लाएगा सिवा को, कौन पकड़ेगा सिवा को, जिंदा या मुर्दा. बोलो 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 बोलो, कौन लाएगा. सारा दरबार शांत होता. कुणी बोलायला तयार नाही, कुणी पुढे यायला तयार नाही. सिवा. अरे ओ काफिर, नहीं हम नहीं लड़ सकते सिवा से. सारा दरबार शांत झाला. बड़ी बेगम म्हणते कशी, अरे एक भी मर्द नहीं हमारे दरबार में, एक भी. तेवढ्यात पाठीमागच्या रंगेतनं एक सरदार आला. सर 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 मोजड्यांचा आवाज होऊ लागला. सरदार त्या तबकड्याच्या जवळ गेला. तबकड्यातला विडा सरदारानं उचललाय आणि विडा असा सवार धरून साऱ्या दरबाराकडे पाहून तो सरदार म्हणतो कसा, अरे मैं लाऊंगा सिवा को, मैं पकड़ूंगा सिवा को, जिंदा या मुर्दा. मैं लाऊंगा, मैं नाव काय
नवत्याचं अफजल खान आहे नवत्याचं अफजल खान जिथं जगत जणू सैतान खान बोलला मोठं गुरमीन शिवबाला टाकतो चिरडून निघाली खानाची सेना स्वराज्याच्या दिशेनं वाटेत दिसेल त्याला ठेचीत आई अभयनींची आबरू लुबाडीत खानाची सेना निघाली तुळजाभवानीच्या तुळजापूरच्या मंदिरावर आघात केला पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरावर आघात केला खान निघालाय मोठ्या गर्मीनं मंदिरात तुडवत निघालाय अंगणातल्या तुळसी तुडवत खान निघालाय स्वराज्याच्या दिशेनं आलेला खान वाईत आला आणि वाईत आलेल्या खानानं पत्र पाठवलं छत्रपती शिवाजी राजांना पत्र काय होत पत्रात उल्लेख होता ओ शिवाजी भोसले मैं अफजल खान आपसे मिलने आया हूं बोलो कब मिलने आओगे कब आओगे छत्रपती शिवाजी राजांच्या हातात ते पत्र पडलं गेलं राजांनी पत्र वाचलं खान मोठा बलाढ्य आहे खान मोठा दानव आहे राक्षस आहे खान कसं लढावं खानाशी त्याच रात्री छत्रपती शिवाजी राजांनी ठरवलं खानाला उत्तर पाठवायचं उत्तरा दाखल खानाला बेसाबत करण्याचा डाव छत्रपती शिवाजी राजांनी आखला गनिमी कवा खेळला खानाला पत्रात उत्तर पाठवलं ओ खान साहब आप हमारे पिता के समान हो हम आपसे डरते हैं खान साहब काय होता गनिमी कावा हम आपसे डरते हैं हम आपसे मिलने के लिए नहीं आ सकते अगर आना है तो आपको हमें मिलने आना पड़ेगा बोलो कब आओगे कब आओगे कब आओगे मग खानाला आनंद झाला अरे भिला शिवाजी भोसला हमें डर गया भेटीचा ठिकाणा ठरला भेटीची तारीख ठरली दिवस होता 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा तो दिवस आहे 10 नोव्हेंबर 1659 चा तो दिवस आहे आदल्या रात्री छत्रपती शिवाजीराजे तुळजा भवानी आईच्या नामचिंतनात दंग होते आणि तुळजा भवानीनं साक्षात्कार दिला माझ्या राजाला राजा खान राक्षस आहे खानाला संपवणं तुझं कार्य आहे संपव त्या खानाला अरे माझ्या मंदिरावर आघात केला त्या खानाने संपव त्या खानाला राजाच्या काळजात गोंधळ चालू झाला तुळजा भवानीचा कसाय गोंधळ उठे गांबे गुथे उठे गांबे गुथे उदगांबे उदय उदगांबे उदय हे उठे गांबे उधे उठे गांबे उधे उदगांबे उदय उदगांबे उदय कोल्हापूरच्या अंबाबाई गोंधळाला ये अंबाबाई गोंधळाला ये तुळजापूर भवानी गोंधळाला ये तुळजापूर भवानी गोंधळाला ये माहूरगड रेणुका गोंधळाला ये माहूरगड रेणुका गोंधळाला ये वन्यची सप्तशृंगी गोंधळाला ये उधे गांबे उधे उधे गांबे उधे उदगांबे उदय उदगांबे उदय उधे गांबे उधे उधे गांबे उधे उदगांबे उदय काम क्रोध बकरा मारा पुजा रुकमाईच्या वर रुकमाईच्या वर पुजा रुकमाईच्या वर हो बकरा मारा पुन्हा रुक्माईच्या वरा ए? पुन्हा रुक्माईच्या वरा पुन्हा रुक्माईच्या वरा आम्ही गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 ना आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आंब्याचे गोंधळी अनादि निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी तापाची करावया झाडणी भक्त लागुनी पावसी निर्वाणी
आईचा जोगवा मागिनो आईचा गोंधळ घालीन जोगवा मागे आईचा जोगवा मागे उदय 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 महाराज छत्रपती शिवाजी राजाला कळालं आई जगदंबेनं कौल दिलाय तुझ्या भावानीनं कौल दिलाय आता खान संपवावाच लागेल भल्या पाटे राजा उठला स्नान केला तुळजा भावनीचं जगदंबेचं दर्शन घेतलं पायात छत्रपती शिवाजी राजा तुळजा भवानी आईच्या समोर गेला हात जोडले आईला आई आई भक्ताला यश दे आई भक्ताला यश दे अंगावर चिलखत चढवलं अंगरका चढवला डोक्यावर जिरटो पायात मोजड्या आई भवानीनं दिलेली कवड्याची माळ राजानं गळ्यात घातली आणि राजानं घोड्याला टाच मारली निघालाय राजा धारंग अंगरक्षकांसोबत प्रतापगडाच्या दिशेनं सह्याद्रीच्या कड्या कपारीतनं खानाचा छत्रपती शिवाजी राजाचा घोडा दौडू लागला राजाचा घोडा दौडतोय साऱ्या सह्याद्रीच्या कड्या कपारी त्या घोड्यांच्या टापांचा आवाज होतोय तगडक 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 शाम्याना उभारला होता त्याच्या बाहेर राजानं घोडा उभा केला सोबत एक अंगरक्षक घेतला नाव काय वीर जीवा महाले नावांचा अंगरक्षक घेतला राजा शामिनीच्या जवळ गेला शामिनीत गेला आणि खान त्या दरबारात उठून उभा राहिला खान राजाला पाहून म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोकून नजर गैरी जिर आजिर आता मात्र छत्रपती शिवाजी राजे खानाच्या जवळ गेले खानानं आलिंगनासाठी दोन्ही बाहू फैलावले राजाला आलिंगन देण्यासाठी खान पुढे आला छत्रपती शिवाजी राजा खानाच्या जवळ गेला अलगद खानाच्या मगर मिठीत शिरला डाव्या बगलेतनं राजाची खान उजव्या बगलेत आली उजव्या बगलेतली खान पुन्हा डाव्या बगल्यात गेली आणि जशी खानाची बगल राजाच्या माने भोवती आली ना खानानं कचकन राजाची मान दाबली 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 खनदाभिमान मान्याला खनदाभिमान मान्याला कटरीचा वारधन केला कटरीचा वारधन केला चिलकत होताय अंगाला चिलकत होताय अंगाला तर फडले टरा 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 आवाज झाला राजाला कळलं दगा केला खानानं दगा केला राजानं काय केलं पोटामध्ये बिचवा फेकलेला वाघनख्याचा मारा केला टरा टरा फाडलं पोटाला मग काय झालं एवढ्यात खानाचा कोथळा बाहेर आला हो जीजी बाहेर आला हो जीजी बाहेर आला हो जीजी एवढ्यात खानाचा कोथळा बाहेर आला हो जीजी बाहेर आला हो जीजी बाहेर हो जीजी बाहेर प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध जगले रक्त सांडले पाप वागिले
लाविली गुलामीची गोवाट लावली गुलाबीचे हो लावली गुलाबीचे हो लाविली गुलामीची गोवाट लावली गुलाबीचे हो लावली गुलाबीचे हो मराठशाहीचा मांडला घाट हो जीजी मराठशाहीचा मांडला घाट हो जीजी मराठशाहीचा मांडला हो जीजी मराठी शाहीचा मांडला घाट हो जीजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बोला 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 बाळू मामाच्या नावानं हर 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 ज्ञानेश्वर माऊली. बस भरून पावलं बर. छत्रपती शिवाजी महाराज नावात ताकद आहे महाराज. नाव घेतलं ना 5 वर्षाच्या लेकराच्या अंगात मुंग्या निघाव एवढी ताकद माझ्या राजाच्या नावात आहे. नाव घेतलं तरी पोरग जय म्हणते. छत्रपती शिवाजी राजे आणि त्या छत्रपती शिवाजी राजाचे वंशज आहे तुम्ही. आम्ही ह्याचा अभिमान पाहिजे प्रत्येकाला. साधी सोपी गोष्ट नाही महाराज. सगळे अहिल्यादेवी होळकरांचे वंशजे, लहुजींचे आम्ही वंशजे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचे वंशज आहे म्हणून मिरवायला माच पाहिजे महाराज. ताकद साधी सुधी नाही बाबा रे. आणि त्याच्या पुढे जो नाही का बाळू मामांचे आम्ही भक्त आहे. मामांचा भंडारा आमच्या कपाळाला आहे हा सांगायला अभिमान पाहिजे. बस संपली आपली कीर्तन सेवा. अभंगाच्या माध्यमातून तुकोबारे भक्ती सांगतात. भक्ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न. कळली ना तर भक्ती कोणती करायची. बस गोसेवा करा भक्ती झाली. मामांच्या इथं दररोज या माथा टेकवा भक्ती झाली. दर अमावश्याला तुमची पावलं इथं येऊ द्या भक्ती झाली. आणि आयुष्यभर मामांचं नामचिंतन मुखाने करा तुमची भक्ती झाली. महाराज काही करायची गरज नाही दुसरं. बस संपलं आपलं कीर्तन. झालेली कीर्तन रूपी सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मामांच्या चरणी कुलदैवत ज्योतिबा राजाच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे माझे गुरु हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज अडसूळ माझे गुरुवर्य उपस्थित आहेत महाराज कीर्तनाला. ज्यांनी मला उभं केलं कीर्तनाला ते गुरुवर्य आज कीर्तनाला उपस्थित आहेत. काय अजून पाहिजे लेकराला. महाराजांच्या चरणात मस्तक. या ठिकाणी आमचे बंधू हरिभक्तीपरायण गुरुदत्तजी महाराज, महाराजांना धन्यवाद. आमचे सागरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड व्यक्तिमत्व महाराजांना धन्यवाद. आमचे नाना आहेत या ठिकाणची गोड टाळकरी मंडळी सगळेजणांनी गोड साथ केली. 2 हात 3रं चरण तुमच्या 3रं मस्तक तुमच्या चरणावर ठेवतो विनेकरी बाबा. आणि सगळ्यात महत्वाची रंगत ज्यांनी कार्यक्रमाला चढवली त्यांचे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य. कसा वाटला मृदुंग. एकदा जोरात टाळ्या. हरिभक्तीपरायण परमस्नेही परममित्र आदरणीय किरणजी महाराज माने महाराजांना धन्यवाद. गोड दादाने साऊंड सिस्टीम दिली. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळ्या होत्या. सुंदर साऊंड सिस्टीम. महाराज कीर्तन करायला 2 तास बोलताना काहीच वाटत नाही. ते बळबळच म्हणतं इको वाढीव हे वाढीव ते वाढीव. म्हणजे माझं नव आज गरज होती म्हणून वाढवा म्हणलं. महाराज त्यांनी गोड साथ दिली. पण कसं आहे याच्यावरच आमचं चालतंय सगळं. हे चांगलं तर सगळं चांगलं, हे वाईट तर मग आम्ही बंदच. गोड दादांनी साथ दिली. सुंदर साऊंड सिस्टीम दादांचे दादांना धन्यवाद. या ठिकाणी गोड अशा शूटिंगची आमचे भक्त बाळू मामांच्या चॅनलचे सर्व आमचे दादा समाधान दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अमित दादा आहेत. तत् पद्धतीनं गोड ओम साई क्रिएशनचे आमचे अमित दादा, आमचे चैतन्य दादा. खऱ्या अर्थाने गोड व्यक्तिमत्व तुमच्या विभागाचं. लय माणूस निस्वार्थी. बरं मी इथं त्यांच्याविषयी त्यांनी तारीख दिली बोलवलं म्हणून त्यांच्याविषयी बोलत नाही. मला इथला रुपया सुद्धा मला सोबत न्यायचा नाही. पण एक सांगू महाराज एकदम निस्वार्थी व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातले तळागाळातले कीर्तनकार जर आज खऱ्या अर्थानं मोठे कुणी केले असतील आमच्यासारखे ना तर त्या चॅनलचं नाव आहे ओम साई क्रिएशन. तळागाळातले कीर्तनकार बाहेर महाराज. काय आम्हाला 4-5 वर्षापूर्वी आम्हाला काही किंमत महाराज. तो व्हिडिओ माणसं सरळ म्हणायचे आधी व्हिडिओ पाठव आणि मग कीर्तन ठेवतो. म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध. आधी व्हिडिओ पाठवून मग कीर्तन ठेवतो. माणसं सहज बोलून म्हणायची मोकळे व्हायचे. जेव्हापासून इकडे ओम साईला कीर्तन केली किरण बुवा
गड्या डायरीला तुटवडाच नाही हो. दररोज पेन घेऊनच बसावं लागतं. आज कुठली उद्या कुठली, डबल आणि चौबल तारखा. एवढे व्हिडिओ गाड्यान दादानी, आमच्या चैतन दादानी, आमच्या रोहित दादा, आमच्या अमित दादा खतरनाक केलेत ना. बस महाराज माझ्यासारखा एक सामान्य कीर्तनकार महाराष्ट्रातला नामवंत बनवला असेल त्याचं नाव आहे ओम साई क्रिएशन. तेच दुसरं चॅनेल आमचं भक्त बाळू मामांचा. गोड मामांच्याच नावाची ताकद चॅनेलच्या पाठीमागे आहे. लय लोड घ्यायची गरज नाही महाराज. भरपूर मोठी ताकद आहे आमचे समाधान दादा. गोड क्या बात आहे. हा क्या बात, नावच समाधान आहे बघा. कशाला अजून काय पाहिजे. समाधानच चित्तात आहे महाराज. समाधानाशिवाय काहीच नाही. दादांना धन्यवाद. आमचे या ठिकाणचे गोड निटवे दादा, क्या बात आहे. सुंदर अशी व्यवस्था दादांची. दादांना धन्यवाद. तद पद्धतीने त्यांना सहकार्य करणारे सगळे महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. 2 हात तिसरं मस्तक. मला माहिती उशीर झालाय, माफी मागतो तुम्हा सर्वांची. मामांच्या दरबारात थोडा मी वेळ जास्तीचा घेतला. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे पुरुष मंडळ, महिला मंडळ, तद पद्धतीने आमचे सुभाष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या बात, एक सुंदर व्यक्तिमत्व. महाराजांचा आशीर्वाद तिथंच मिळाला. म्हणलं आज गऱ्या कीर्तन फाटलं तरी चालल पण थांबायचं नाही. महाराजांनी तिथनच सांगितलं आमचे सुभाष महाराज, साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. आनंद पाहिजे महाराज. मी मगाशी सांगितलं, धरती तरली कुणामुळं, तर या साधूंमुळे तरली महाराज. आणि नाथपंथी आहेत, मोठे नागा साधू आहेत महाराज. साधी सुधी कीर्ती नाही त्यांची महाराज. प्रयागराजला कुंभमेळा होता, त्याच्यात त्यांचा आकडा आहे 12 नंबरचा. बरोबर ना महाराज. क्या बात आहे. एवढं गोड व्यक्तिमत्व आज तुमच्या इथं आलंय. महात्म्याचे आशीर्वाद घ्यायला जा महाराज कधीतरी. 100% पुण्याची प्राप्ती आहे. मामांचा सेवक इथं आलाय. रुद्राचा अवतार मामा आणि त्याचे सेवक आमचे सुभाष महाराज आहेत. क्या बात आहे. गोड असं व्यक्तिमत्व महाराज या ठिकाणी उपस्थित. त्यांना धन्यवाद. ही सगळीच महाराज मंडळी. हा आचारी, क्या बात आहे. हो हा, आता तेवढं बोललंच पाहिजे महाराज. नाही तर तुम्हाला प्रसाद, बिना प्रसादाचं घरी. आचार्य आमचे आचार्य दादा, क्या बात आहे. तुम्ही सुद्धा सुंदर भोजन महाराज. इथं तुम्ही निवांत कीर्तन ऐकत बसलाय. त्यांचं तिकडं चालूच आहे. भाताचे टोप चालू आहेत, आमटीचे टोप चालू आहेत, त्यांची व्यवस्था चालू आहे. तुम्ही इथनं झालं की तिथं डायरेक्ट पंक्तीला पडणार. हा मला माहिती ना महाराज. पण ते ताटात सुग्राव्य अन्न घालणारे आमचे आचार्य दादा, त्यांना सुद्धा धन्यवाद. पुनश्च एक बार इथले सेवेकरी असतील सगळे, तुम्ही सगळेच बरं का. माफी हात मागून सांगतो, उशीर झाला थोडासा. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळ्यांच्या चरणावर माझं मस्तक ठेवतो. भगवान परमात्म्याची कृपा, बाळू मामांची कृपा अशीच तुमच्यावर राहावी. आणि एकच जाता जातो बोलून जातो, जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि तारे आहेत तोपर्यंत धर्मपुरीतला उत्सव असाच मोठा होत राहावा. हीच मामांच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल.